नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही सवयी अशा असतात, ज्या सुरुवातीला अगदी छोट्या वाटतात, पण हळू-हळू त्या आपल्या यशाला, आनंदाला, नातेसंबंधांना आणि मानसिक शांततेला खीळ बसवतात. आज आपण अशाच आयुष्य बर्बाद करणाऱ्या 10 सवयी जाणून घेणार आहोत. या सवयीपैकी एक जरी तुमच्यात असेल, तर आजपासून ती बदलण्याचा निश्चय करा. चला सुरुवात करूया त्या 10 सवयी कोणत्या आहेत. नंबर 1, प्रत्येक काम उद्यावर ढकलणे. उद्या करू, नंतर करू, वेळ आहे. ही सवय अनेकांची स्वप्ने संपवते. आजचे काम उद्यावर ढकलणारी व्यक्ती आयुष्यात मोठे यश मिळवणे कठीण जाते. वेळ एकदा निघून गेली, की ती पुन्हा परत येत नाही. आजच ठरवा, जे काम आज करता येईल, ते आजच पूर्ण करा. नंबर 2, सतत मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये वेळ घालवणे. दिवसभर रील्स, शॉर्ट्स, स्टेटस आणि निरर्थक व्हिडिओ पाहण्यात तासनतास वेळ जातो. विचार करा, दिवसाला फक्त 3 तास मोबाईलवर वाया घालवले, तर वर्षभरात हजारो तास वाया जातात. मोबाईल वापरा, पण त्याचा गुलाम बनू नका. नंबर 3, नकारात्मक विचार. माझ्याकडून काहीच होणार नाही. माझे नशीबच खराब आहे. असे विचार माणसाला कमकुवत करतात. जसा विचार तसं आयुष्य, म्हणून सकारात्मक विचार करण्याची सवय ही माणसाने स्वतःला लावली पाहिजे. नंबर 4, चुकीची संगत. वाईट मित्र माणसाला नकळत चुकीच्या मार्गावरती घेऊन जातात. चांगली संगत आयुष्य घडवते, वाईट संगत आयुष्य बिघडवते. ज्यांच्यामुळे तुमच्यात चांगले बदल होतात, अशाच लोकांच्या सहवासात आपण राहिलं पाहिजे. नंबर 5, खोटे बोलण्याची सवय. एक खोटं झाकण्यासाठी 10 खोटी बोलावी लागतात. हे आपण ऐकून असालच. विश्वास गमावला की माणूस सर्वात मोठी संपत्ती गमावतो. नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारा. नंबर 6, रागावर नियंत्रण नसणे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर पश्चाताप देतात. राग आला तर काही क्षण शांत राहा. शांत मनाने घेतलेला निर्णय नेहमी योग्य असतो. नंबर 7, आरोग्याकडे दुर्लक्ष. रात्री उशिरापर्यंत जागरण, चुकीचा आहार, व्यायाम नाही. पैसा पुन्हा मिळू शकतो, पण बिघडलेले आरोग्य परत मिळवणे खूप कठीण असते. दररोज थोडा व्यायाम आणि संतुलित आहार घ्या. नंबर 8, दुसऱ्याशी सतत तुलना करणे. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. दुसऱ्याचं यश पाहून स्वतःला कमी समजू नका. स्वतःची तुलना फक्त कालच्या स्वतःशी करा. नंबर 9, पैसे उधळण्याची सवय. जितके कमवता त्यापेक्षा जास्त खर्च करणे ही सवय आर्थिक संकट निर्माण करते. थोडी बचत करा. भविष्यासाठी नियोजन करा. नंबर 10, देव, आई-वडील आणि संस्कार विसरणे. जीवनात कितीही मोठे झालात तरी नम्रता सोडू नका. आई-वडिलांचा आदर करा. सत्कर्म करा. प्रार्थना करा. कुठल्याही देवाची तुम्ही करू शकता. त्या देवाचं नामस्मरण आणि चांगले आचरण माणसाला आतून मजबूत बनवतात. निष्कर्ष एवढाच आहे, मित्रांनो, आयुष्य एका दिवसात बर्बाद होत नाही. छोट्या-छोट्या चुकीच्या सवयी रोज आयुष्याला मागे ढकलत असतात. आज या 10 सवयीपैकी तुमच्यात कोणतीही सवय आहे, हे स्वतःला विचारा. आजपासून एक सवय जरी बदलली, तरी पुढील काही वर्षात तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल दिसेल.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त विषयासह. आपल्याला विनंती आहे, अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका.